मराठी यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी प्रज्वल सातवे तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलोय। तर आज आमची 31ची राहिलेली पार्टी आज बेताने बऱ्याच दिवसांनी आज करायची प्लॅन झालेला आहे। तर बनवायचा प्लॅन काय तर बिर्याणी बनवायचं ठरलेलं आहे। सगळे आम्ही मोठी पोरं मिळून बिर्याणी बनवतोय। सगळेजण वरती आपले कामं करतायत, कांदा वगैरे कापलाय, चिकन वगैरे धुवून झालेलं आहे। मी पण जातो आता वरती, दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे काम वगैरे चालू आहे ते। चला तर जाऊन बघू। तर बघा मंडळी, सगळे कांदा भिंदे कापतायत आणि रडतायत पहिले जास्त करून। 3 आचारी ठेवलेत आम्ही जेवण बनवायला आणि रडायला तर जाम येते। याला बघा कांदा सोलायला ठेवलेला आहे। बघा चिकन वगैरे मस्त धुवून वगैरे ठेवलेलं आहे। आर्यनला पाठवलेलं आहे तिथे आणायला। बिचारीचे आयटम सोडून गेले, रडतोय। हे आचारी रडत नाही, त्यांना सवय आहे वाटतं। बायको सोडून गेले, त्यांना कांदा कापायची सवय आहे। तर मंडळी आता झालंय, सगळे मसाला बिसाला बनवून झालाय। आता 2 आचारी मिळून आपले बनवत आहेत, मेल्ट वगैरे करतात चिकनला, पीस बारीक वगैरे करून घेत आहेत। हे मोठे आचारी, हे त्यांच्या हाताखालचे असिस्टंट, आणि हे तर ह्यांचं काय सांगणार आम्ही। हे टेकू आचारी, हे आमचे टेकू आचारी, काय कामाचं नाही, फक्त बोल बच्चा मोठे डायरेक्टर आहे, डायरेक्टर। हा डायरेक्टर ये ना काढून टोपली। काय मंडळी, भात शिजलाय आता। थोडा थोडा काय होईना पण एकमेकांना काय ना काय बोलून बोलून भात शिजलाय।
एकाच ठिकाणी टाकू नका. पेरतोय मी. पेरणी चालू आहे. पकडून ठेवला ती पण गोणीवरती. तू आहेस ना, पकड. घे ना. मी पकडला ना. मी फक्त आधार लावलाय असा. बोल ना असं म्हणजे. हवेतच मारला. वास बघा एकदम भारी येतोय भाताचा. भंगड. भंगड याच्यानंतर आपल्याला सेकंड काम आहे म्हणजे ते आपल्याला चिकन शिजवायचं आहे थोडंफार. चिकन शिजवून झालं की मग नंतर आपल्याला ते लेअर बनवायचे आहेत. भात चिकन अशी मंडळी सगळी तयारी चालू झाली आणि आता कोशिंबीर वगैरे पण बनवायला चालू केलंय. चिकनचा पण आता चालू करतायत. दाखवतो तुम्हाला आता. बघा तिकडे ते चिकन करतायत. इकडे हा चॉपरच्या मदतीने काम कमी करून कोशिंबीरची तयारी करतोय. आणि ह्याला काय चॉपरने जमत नव्हतं. भांडण करून करून आता बोलतो मी हातानेच कापतो. पुन्हा हाताने कापायला घेतला नाही. बाकी भात आपला अजून हे होतोय, थंड होतोय. हा बाई याला तर माहितीच आहे तुम्ही कशासाठी येतो. कांदा काहीतरी हेल्प करू. कांदा प्लीज. विशाल एकदम गजनी दिसतो. गजनी. दादानी कमेंट काही केला नव्हती. हा शिवाजीचा बॉस हॉटेल. केस आले त्याला. तुझ्या साईडला घे तुझा. तो टोप तसंच बसतो. चिकन बनवतोय. कांदा भाजतोय पहिला. चिकनची लेअर जाते शिजायला आता. निघून झालं की सांगा बारीक. पाणी प्लीज. हे कलसी प्लीज. अर्धी काचारी कलची द्या. हे कलसी दे तिकडे. आर्यन इकडं कांद्याची पेस्ट बनवते वाटतं. बारीकच होत नाही. मेन मसाला तर हे करून आता हे तर कर. आधी माझ्या हातावर तर लाव. लय मोठा आहे रे. काय काय मोठा आहे. आचारी बघाल तर आमच्याकडे 2-3 आचारी आहेत. बघा कोशिंबीर पण बनले. ठेवतो आता फ्रीज मध्ये. फ्रीजमध्ये राहील का बघावं लागेल. नाही फ्रीजर वगैरे बघाल तर आचारी 2 आहेत. दोघं पण आपल्या पद्धतीची बिर्याणी सांगतात. एक म्हणतो भात जास्त शिजवा, दुसरा म्हणतो भात कमी शिजवा. एक सांगतो कांदा कमी कापा, एक सांगतो कांदा जास्त कापा. तर ती ब्लॉगमध्ये मजा घेता नाही आली कारण कामं वगैरे सगळी चालू होती तिथे. आणि आपली पोरं कशी आहेत ती सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मग ब्लॉग वगैरे तिथे तो बनवला नाही तिथे. मी इथं खाली आलो होतो म्हणजे मी आणि विशाल होतो. आम्ही 2 जण. आम्ही इथं खाली वरती म्हणजे कांदा लवकर शिजत नव्हता तर आम्ही खाली आलो. खाली आम्ही कांदा क्रिस्पी वगैरे करून घेतलाय. बघा कांदा वगैरे क्रिस्पी बनवून घ्यायला. हा शेवटचा आहे. त्याला आता क्रिस्पी करून वरती घेऊन जातो आणि मग वरती तयारी आपण बघूया कशी प्रकारे चालू आहे ती. तर बऱ्यापैकी झालं असेल. भात वगैरे शिजलेला आहे. चिकनचं पण झालं असेल कदाचित. वरती जाऊन बघू आपण आता कशा प्रकारे पद्धत तयारी चालू आहे ती. चला तर आपण भेटू आता. मंडळी आता आपलं चिकन पण रेडी झालंय, भात पण रेडी झालाय, कांदा पण क्रिस्पी करून झालाय, सगळं करून झालंय. आता खाली भाताची एक लेअर लागले. चिकन शिजतं पूर्ण. आता थोडा चिकन गरम गरमच आहे.
पाय परत ते खाली पडतं. दही दही ते दे. पडतं ते. ठेवला? सगळेजण मस्त एकदम ह्याच्यामध्ये बसलेच आहेत. हा खालचा आहे ना. कधी असं खायला भेटतंय असं झालंय सगळ्यांना. आणि तिथे त्याच्यावर टोप ठेवूया. तू टोप पकडून ठेवशील तू हा मी टोप पकडून ठेवतो. इकडे जा. तू त्याच्या सोबतीला थांब. साईडला हात बाजूला टोप नाही पडला. आता कलरची वरनं पट्ट्या मारायच्या आहेत. म्हणजे रंगीबेरंगी असा बिर्याणीचा भात. आता केस पडतील तुझी रा. करू ना परत मानी आता लाल कलर दे. पाणी दे. अरे ते काय त्याच्यातच देणार आहे. काय करतोय ग्रीन कलर दे. त्यानंतर शेवटचा कलर हिरवा. बस सगळं उठला पाहिजे. बस फोटो काढलाय मी तो याचा टोपाचा. आता शिजला. त्याला कपडा मारायला लागेल. मस्तपैकी आपली बिर्याणी रेडी झाली. आता फक्त तिला थोडा वेळ वाफेवरती ठेवायचं. ते जाता टाकलं. मग खाण्यासाठी ती रेडी झाली. तेव्हा तर बाफ मारल्यानं आमच्या आचार्याने बनवली. तुम्हाला बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आमच्या आचार्य बघा पहिल्याच जेवायला बसले. आणि नेपाळ नेपाळ
नेपूने 5 वेळा घेतला नाही भात. ही चिंकी आणि तो राक्षस आमचा बक्कासूर गेलाय त्याच्या पोटात लपतो बघा हा कसा. चिंटू आहे. चिंटू हा बघा हा माझ्या नंतर हा चिंटू एवढा केवढा खातो हाय एवढं सुद्धा. बक्कासूर सर्वांना बसला बक्कासूर भाजीला आणि कशी झाली रे बिर्याणी कशी झाली? हे खाली जा. टाकायचं होतं, हा? सगळे खायचं नादात आहेत कोणाला काही सांगायचंच नाही वाटतं. झालं त्यांनी उठा ही नेपू. नेपू. कसा बसा त्याने वाट ढसलून खाल्ला नाही. आणि हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे. हा पण जरा तगडा आहे खाण्यात. ये, चालते. चला भाजी सांगणार ना आता आमचा पण जेवायची वेळ होईल. आमचे आचारी उठले की आम्ही बसू. पण आता सध्या पाणी आलंय त्याच्यामुळे थांबायला लागेल. जाऊ दे चल. चार दे ताट. बक्कासूर बसलाय ताटावर. हे हाजी. कधी न पीस खाणारा माणूस आज चिकनचे पीस खाते बघा. हा बघा राक्षस बक्कासूरचा दुसरा भाव. गळ्यात माल नाही आहे म्हणून फायदा उचलतोय. बाहेरचं चालतं. तर मंडळी तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी जेवतानाचा रिव्ह्यू भेटला नाही कारण पाणी पण आलंय घरामध्ये. पाणी भरायचं आहे त्याच्यामुळे मग मी जेवायला बसलोय नाही. बाकीचे सगळे जेवत आहेत. तर रिव्ह्यू वगैरे लहान पोरांचा फक्त भेटला जरासा. किंवा जेवत होते पण ते काय बोलले नाहीत. बिर्याणी वगैरे मस्त बनले. आमचे जे बिर्याणी बनवणारे होते दादा झाला, विशाल झाला, त्याच्यानंतर आर्यन आमच्या अगोदर जेवायला बसले. पण एवढी त्यांना भूक लागली होती. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेवटी टाटा बाय बाय सी यू.